नमस्कार. आज आपण कमी साहित्यामध्ये अगदी चविष्ट अशी चिकन बिर्याणी पाहणार आहोत. ही बिर्याणी हॉस्टेलवर किंवा रूमवर राहणाऱ्या मुलामुलींसाठी अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि कमीत कमी साहित्यात बनवून तयार होते आणि खायला तर अप्रतिम लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1.5 कप बासमती राईस घेतलेला आहे. तुम्ही कोणताही राईस घेऊ शकता, फक्त ज्या तांदळाचा भात असा चिकट होतो तो तांदूळ आपल्याला घ्यायचा नाही. आणि आता हा तांदूळ आपल्याला छान असा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पाणी टाकून तांदूळ आपल्याला अर्धा तास भिजवून घ्यायचा आहे. वेळ कमी असेल तर तुम्ही तांदूळ 15 मिनिटे भिजवून घेऊ शकता किंवा स्वच्छ धुवून टाकू शकता. फक्त तांदूळ भिजत ठेवल्यानंतर लगेचच असं आपल्याला काढून बाजूला ठेवायचा नाही, नाहीतर असे तांदळाचे तुकडे पडले जातात, व्यवस्थित बिर्याणी आपली तयार होणार नाही. आणि आता इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा मीठ घेतलेलं आहे. आणि आता हे मीठ आणि हळद आपल्याला व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आहे, त्यामुळे छान असं पाणी सुटलं जातं चिकनला. आणि आता वरून 1 मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती टाकून आपल्याला सर्व चिकनला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आणि झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटं चिकन छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. नाही घेतलं तरी चालेल. आणि आता इथे एका पातेल्यामध्ये थोडंसं सुरुवातीला जास्त तेल घ्यायचं आहे. आणि आता 3 मिडियम आकाराचे कांदे मी उभ्या आकारामध्ये असे कट करून घेतलेले आहेत. आणि गॅस आपल्याला सुरुवातीला फुलच ठेवायचा आहे कांदा टाकल्यानंतर. आणि कांदा आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत. आणि गॅस आपल्याला कुठेही कमी करायचा नाही, नाहीतर कांदा असा सॉफ्ट होतो. आणि फुल गॅसवर हे पहा, कांदा आपण छान असा ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेला आहे. आणि आता हा कांदा आपण काढून घेऊयात. हे पहा, छान असा कुरकुरीत कांदा तळून घेतलेला आहे. आणि शिल्लक तेल आहे ते मी असं काढून घेत आहे. कांदा तळण्यासाठी थोडंसं जास्त तेल टाकलेलं होतं. आणि आता यामध्ये वरून कच्चा मसाला टाकून घेऊयात. हे पहा, थोडंसं तमालपत्र, चक्री फूल, लवंग, शाई जिरं आणि काळी मिरी घेतलेली आहे. आवडीनुसार तुम्ही कच्चा मसाला कमी जास्त करू शकता. आणि आता मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये टाकून घेऊयात. आणि चिकन आपल्याला तेलामध्ये छान असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोडंसं असं सॉफ्ट झालं पाहिजे. हे पहा, 5 मिनिटं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि आता वरून मिडियम आकाराचे 2 टोमॅटो असं किसून घेतलेले त्यामध्ये टाकून घेऊयात. तुम्ही इथे प्युरी करूनही टाकू शकता. आणि आता तळून घेतलेला कांदा आणि 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला टाकून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. टोमॅटो चिकनमध्ये असं व्यवस्थित शिजलं पाहिजे, तर त्यासाठी इथे आपण झाकण ठेवून 10 मिनिटं चिकन असं वाफवून घ्यायचं आहे. त्यामुळे मसाले आणि चिकन असं छान एकजीव होतं आणि टोमॅटोचा असा कच्चा वासही जातो. आणि आता झाकण काढून पाहूयात. हे पहा, पाणी छान असं चिकनला सुटलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण भिजत ठेवलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे. 1.5 कप तांदळासाठी आपल्याला 3 कप पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे पहा, मी तांदूळ भिजत असतानाच त्यामध्ये 3 कप पाणी टाकून घेतलेलं होतं. आणि आता आपण वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला असं उलटं यामध्ये घालायचं नाही, त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता छान एक उकळी काढून घ्यायची आहे फुल गॅसवर. आणि आता झाकण ठेवून मिडियम गॅसवर आपल्याला बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. आणि तुम्हाला धावते 15 मिनिटं झालेली आहेत. आणि हे पहा, थोडंसं असं पाणी राहिलेलं आहे आटायचं. मी फक्त एकदाच असं झाकण काढून पाहिलेलं होतं. आणि आता वरून आपण 5 मिनिटांनी झाकण काढून पाहूयात. आणि हे पहा, पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आणि आता झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं बिर्याणी थंड करून घ्यायची आहे. त्यामुळे छान असं तांदूळ वाफला जातो अजून आणि मोकळा सुटसुटीत होतो तांदूळ आपला. आणि हे पहा, तुम्हाला दावते मी जवळून. बिर्याणी आपली किती अशी मोकळी सुटसुटीत झालेली आहे. कुठंसुद्धा असे चिकट किंवा गिजगा बनलेली नाही. आणि चिकन तर अगदी असं सॉफ्ट शिजलेलं आहे. हे पहा, मला जवळूनही धावते. हे पहा, किती ज्युसी बनलेलं आहे चिकन. किती झटपट आपण बिर्याणी बनवून तयार केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला धावते बुडापासून आपण बिर्याणी हलवून धावते. पातेलीला अजिबात कुठं चिकटले वगैरे नाही. अगदी अर्धा तासात आपली बिर्याणी बनवून तयार होते. इथे कुकर वगैरे किंवा जास्त भांडी भरवायची सुद्धा गरज पडत नाही. आणि तुम्ही पाहू शकता, हे पहा, काढून धावते तुम्हाला. पूर्ण असा भात वेगळा झालेला आहे आणि चिकनसुद्धा असं पूर्ण वेगळं झालेलं आहे. तर या पद्धतीने ही चिकन बिर्याणी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.